मिरच्या, टमाटी, वांगी, अजून एक पडली. अजून एक पडली. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी ना माहेरी जाणार होते, तर आजचा व्हिडिओ ना खूप छान होणार आहे बरं का. तर सगळं आवरलं घरचं आणि बहीण आली होती आईच्या घरी. चला म्हटलं तिला भेटून यावं, आपलं दररोजचं काम तर चालूच असतं, शेतामधलं घरचं, मुलांची शाळा. तर चला म्हटलं सगळं काम आवरलंय, शेतामधलं पण थोडंसं काम आवरलं होतं. 2 दिवस बाकी होते कामासाठी. चला म्हटलं जाऊन यावं, तिच्यासाठी छान अशी ना शेतातली ताजी ताजी किचन गार्डनमधली मंडई सगळी घेतली होती, ती जाणार होती म्हणून. चला भेटून यावं म्हटलं कसं, आणि बहिणी बहिणी एकत्र येऊन भेटलं ना खूप मज्जा वाटते बरं का. आता तिथे गेल्यानंतर माहीत नाही मला, गेल्याच्या नंतरचा काल वेगळाच असतो आमचा. चला तर मग जाऊयात आईच्या घरी. चला. हो घाल बाळा. मालदार पण नाही. स्कूटीवरतीच मी, हर्षद आणि पल्लवी चाललो होतो तर बहिणीचा मुलगा शूटिंग करत होता, म्हणजे व्हिडिओ काढत होता. त्याला वेगळंच काहीतरी वाटत होतं बरं का. आता तो शहरात राहतो ना, त्यामुळे हिकडलं गावाकडलं वातावरण शहरातल्या मुलांना पाहण्यासाठी जरा वेगळंच असतं बरं का. आणि त्याला खूप वेगळं, मावशी हे काय, मावशी ह्याला काय म्हणतात, मावशी त्याला काय म्हणतात, त्याचे ना कंटिन्यूली असे प्रश्न होते बरं का. आणि त्याला खूप छान वाटत होतं, सारखं मला माझा व्हिडिओ कधी काढायचे मावशी, असं त्याला खूप छान वाटायचं. तर वेगळं काही दिसलं ना की लगेच म्हणणार मावशी हे झाड कशाचं आहे. ते पूर्ण रस्त्याला त्याची ना बडबड चालू होती बरं का. आणि असं म्हणजे शहरातली मुलं गावाकडे आल्यानंतर त्यांना ना खूप आनंद होतो, त्यांना किती खेळून किती नाही असं चालू होतं. पूर्ण रस्त्याने त्याची बडबड चालू होती बरं का. आणि स्कूटीवरती एक 10 ते 15 मिनिटच लागतात आईच्या घरी जायला. चला म्हटलं मग पटकनी गेलो आणि मध्यंतरी रस्त्याच्या थोडंसं जवळ गेलो घराच्या. आणि ना आप्पांचा ट्रॅक्टर चालू होता, तर आम्ही त्याच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागत होतो बरं का. आप्पा म्हणजे वडील, तर त्यांना काय आम्ही समजून दिलं नाही आणि त्यांच्या ट्रॅक्टरच्या मागे आहे म्हणून हळूहळू गाडी घेतली आणि त्यांच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे असं चालू होतं. तर हर्षद बोलत होता की आपण हाक मारू का. नको म्हटलं बाळा, आपण त्यांना सरप्राईज देऊ. तर तोंडाला बांधल्यामुळे एवढं काही ओळखू नाही आलं आणि फास्ट थोडी गाडी घेतली आणि पुढं गेलो. आणि घरी जाऊन मग म्हटलं आपणची ट्रॅक्टर पाठीमागणं आला पाहिजे म्हणून आम्ही दोघं पटकन पुढं निघालो. फायनली घराच्या शेजारी आलो आईच्या. आता आईला त्यांना पण जास्त काही माहीत नव्हतं मी घरनं निघाले, मी येणार आहे म्हणून. आता त्यांचे रिॲक्शन. आता दिदी तर ना ती किचन गार्डनमधली मंडई पाहून आश्चर्यचकितच होणार. आरूला पण घेऊन यायचं ना. बर्थडे गर्ल, गाडी लावून आल्या. बर्थडे गर्ल. गुडदाजी गेला का? कुठं पावायला गेला? दिसले का? हा आजी पण आलती ना. थोडी करून पूर्वी आजी म्हणते, आजीला तेवढं कौतुक वाटतं. असंच सहज आईच्या घरी गेले होते, तर आराम वगैरे केला, छान सरबत वगैरे. तर गेल्या गेल्या काय आईच्या घरी एकदम दंगा मस्ती असते, सगळ्या वहिनी वगैरे म्हणजे येतात, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय काढला नाही. सगळ्यांचं बसल्या बसल्या असं ठरलं की ना चला डीमार्कला जाऊया. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती ना घरापाशीच डीमार्क झाले. आधी डीमार्कला जायचं म्हटलं ना तर पुण्याला जायनं 3 तास गाडीत बसून पुण्याला जावं लागत होतं. अगदी घराच्या 2 मिनिटं म्हणजे माझ्या घरापासून तर ना आम्ही चालत जाऊ शकतो, इतक्या जवळ असं डीमार्क आले. वाटच सुद्धा नव्हतं स्वप्नात की घराच्या शेजारी असं डीमार्क येईल, इतकी छान असं घराच्या आजूबाजूचं वातावरण होईल. हळूहळू अगदी म्हणजे 1-2 वर्षानंतर अगदी शहरामध्येच मोडू असं इतकं छान असं घराच्या शेजारचं आता वातावरण झाले. डीमार्क आले, डीमार्कमध्ये गेलो बरं का. सगळे वहिनी, दिदी, भावाची मुलं, आम्ही सगळे मिळून गेलो. पल्लवी कशी ट्रॉली टाकते, ट्रॉली वगैरे घेतली, बॅग वगैरे सबमिट केली होती. आणि काही नाही असंच फिरायला म्हणून गेलो. आणि डीमार्कमध्ये कुठल्या पण दुकान गेलो ना तर
तर 1500 तर 100%च घालून येतो. आणि आता जसं डीमार्ट झालंय ना तसं तर खूप वेळा जाण्यात आलं बरं का, पण मोकळं काही येत नाही. आणि पल्लवीला, आरवला, सगळ्या मुलांना कसं असं मॉलमध्ये फिरल्यासारखं खूप मज्जा वाटते. जी वस्तू गेली ना ती पल्लवी हातात घेत होती आणि त्याचं वजन करण्यासाठी ती देत होती. मग आईला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तिने सांगितलेलं की म्हणजे काही गोष्टी आणा म्हणून. चला म्हटलं गेलं तर ना थोडी शॉपिंग, आईला काय लागतंय तेवढ्या वस्तू पण घेतल्या. वहिनी होत्या, दिदी होती, भावाची मुलं होती. तर त्या भावाची मुलं आरव, हर्षद त्यांचं तर वेगळंच चालू होतं तिकडं काय काय घ्यायचं. त्यांनी तर वेगळीच त्यांचं खाण्यापिण्याचं चालू असतं. थोडासा किराणा वगैरे घेतला, सगळं फिरलो. आणि डीमार्ट मॉल म्हटलं की ना वस्तू कमी आणि फिरणं जास्त असतं तर छान असं सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि बसल्या बसल्या अगदी 2 मिनिटांमध्येच असं ठरलं आणि गेलो. पहिलं कसं लांबच्या अंतरावरती डीमार्ट होतं, पुण्याला जाणं म्हटलं की महिनाभर आधी ठरवायला लागायचं कधी जायचं डीमार्टला, कधी जायचं मॉलला. ते तो ना खरंच जवळ येऊन म्हणजे आलंय ते डीमार्ट, खूप छान वाटतं आणि घराच्या अगदी शेजारी म्हणजे खरंच चालत जाण्या इतक्या जवळ आले, त्यामुळे तर इतका आनंद आहे ना काय सांगू तुम्हाला. तर छान अशी सगळी शॉपिंग केली आणि पल्लवीला घरीच आम्ही बोललेलो नाही हे घ्यायचं ते ना दिसल ती त्या ट्रॉलीत टाकणं, दिसल ते त्या ट्रॉलीत टाकणं असं चालू होतं. तर छान अशी आम्ही सगळ्यांनी मिळून शॉपिंग पण केली आणि घराजवळ डीमार्ट आले म्हणून तर आनंदाचा वेगळा. ही दिदी ना आता पुण्याला असते, पुण्याला तिच्याकडे गेल्यानंतर डीमार्टला वगैरे जातो. तर तिला सुद्धा खूप आनंद झाला की ना तुमच्याकडे डीमार्ट आले जवळ आता छान. तर मग सगळ्यांनी मिळून आम्ही एन्जॉय पण केला. तेल घेतलंय हा फक्त ट्रॉली भर. हाय टाक. अगरबत्ती घेतली का? नको, अगरबत्ती कोणती घेतली? डेटॉल साबण घे एक. नाही ना साबण. आम्हाला पण घेऊन द्यायचे. मम्मी तर मला काय घेऊन नाही देते. तू काय पहिल्यांदा आलाय का रे? चल तिकडे अगरबत्ती पण कोणती घेतली अगरबत्ती? ती म्हणती घेतली. आता मज्जाच आहे. भीमसेनी कापूर घ्या, काही घ्या, सगळं मिळते तुम्हाला. मार्ट मध्ये गेल्यानंतर ना वस्तू कमी घेतल्या ती पण ही फिरलो एक घे, जास्त. अगरबत्ती प्रत्येक मोठी वस्तूची वरती. किंमत बघ, ती नाही, वरती सायकल वाली ह्याच्यावाली. इतकं सगळीकडे असं. आणि एका जागेवरती तर कोणीच नाही बरं काही. खूप जण गेलो होतो, वहिनी एका कोपऱ्याला, भावाचा मुलगा एका कोपऱ्याला, असं सगळेजण फिरत होतो. प्रत्येक वस्तूची किंमत बघितल्याशिवाय आम्ही कुठली वस्तू अशी झालं नाही की त्याला हात लावला नाही. सगळीकडे फिरलो. त्या डीमार्ट मध्ये कसं एका सेक्शनमध्ये कपडे, शूज, भांडी, खूप साऱ्या वस्तू आणि खूप छान पण आहेत बरं का. भांडी तर खूप छान भेटतात. मी एक पातेलं घेतलं, एक 700 का 800 रुपयाचं. खूप सुंदर कढई, पातेलं, छोटे छोटे ग्लास, काचेच्या सगळ्या व्हरायटी, मंगलमची चांगली ती हातात बाउल वगैरे सगळं खूप सुंदर मिळतं. आणि कपड्याच्या टी शर्ट, लहान मुलांचे टी शर्ट, पाय पुसण्या वगैरे असं जे काही वस्तू असं नाही की ना ते डीमार्ट मध्ये नाही. आणि बाकी ना किराणा तर काय आपल्या रेग्युलर दुकानामध्ये असतो ना तसाच बऱ्यापैकी आहे बरं का. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, शूज झालं, कपडे झालं, क्लॉथिंग, आणखीन बरण्या, काचेच्या बरण्या, बॉटल, आणखीन आपलं पाय पुसण्या, आणखीन बरण्या वगैरे, ज्या म्हणजे भांडी, कढई इतक्या सुंदर सुंदर ना. आणि पाहण्यासारखे आणि ना आपल्या बजेटमध्ये सुद्धा असतात. खूप सुंदर सुंदर सगळीकडे फिरलो. शूज वगैरे पण पाहिले.
तर म्हणजे पाहण्यासाठीचा आनंदच वेगळा बरं का. खूप उचकायचं आवडलं तर घ्यायचं, सगळं चांगलं बरं का. आणि सगळं घरी असून सुद्धा आता जवळ आल्या चला घे मग काहीतरी एक वस्तू घ्यायची म्हणते ना 5 रुपयाची, लगेच डिमार्टमध्ये. तर शूज पाहत होतो, तर लगेच एका साईडला शूज घेता पल्लवीचं लक्ष गेलं स्कूल बॅगकडे. आता बड्डेला स्कूल बॅग आणली तरी पण म्हणत होती की मला स्कूल बॅग घ्यायची आहे, मला असला ड्रेस घ्यायचा आहे तसला. तर खूप सारं फिरलो बरं का. आणि शूज वगैरे घेतले, पाय पुसण्या वगैरे असं सगळीकडे फिरलो पहा. तर बास्केट घेऊन भावाचा मुलगा हर्षिल आरव फिरत होते. सगळ्यांनी खूप दंगा